अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. उद्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन आहे. उद्यापन करताना आपण दिवसभर उपास करून संध्याकाळच्या वेळेस रात्री वरण भात भाजी पोळी आपल्या घरामध्ये जेवढं आपलं तयार होईल काही आपण जेवण असेल ते तयार करायचं. गोडामध्ये गोड करू शकता. कांदा लसूण न वापरता आपण वरण भात भाजी पोळी सगळं तयार करायचं. आणि सुवासिन असेल त्यांना पोथी असेल, सुवासिनीची ओटी असेल, सुवासिनीचं पाद्यपूजन असेल, हे आपण करू शकतो. हे झाल्यानंतर आपण ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यायचं आहे. आपल्याला जवळपास ब्राह्मण असेल पोथीनुसार आपण उद्यापन करायचंय. पोथीमध्ये जर बघितलं त्यामध्ये पोथीमध्ये वर्णन आहे की आपल्या जवळच्या ब्राह्मणाला आपण शिदा असेल दक्षिणा असेल वस्त्र असेल ते द्यायचं. आपल्या जवळचा ब्राह्मण असेल त्यांना घरी बोलवा, पाद्यपूजन करा, त्यांना शिदा दक्षिणा वस्त्र द्या. आणि संकल्प सोडून आपण 4 गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातले आपण उपास केले, ब्रह्मचर्याचं पालन केलं, नैवेद्य आरती केली, त्याचं उद्यापन आहे उद्या. तो उद्यापन करताना संकल्प करायचा. संकल्प करताना तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. गोत्र माहीत नसेल काश्यप गोत्र म्हणायचं. आणि रात्रीच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस, तिन्ही सांजेच्या वेळेस तेव्हा आपण नैवेद्य दाखवून आरती करायची. गणपती बाप्पाची आरती असेल, महालक्ष्मीची आरती असेल, बालाजी महाराजांची आरती असेल. हे आरती करून मग आपण ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यावं संकल्प करून. आणि जवळ तुम्हाला जर ब्राह्मण नाही भेटला, तुम्ही माझा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही संकल्प करून दान दक्षिणा शिदा आहे तो पाठवू शकता. आपण दिलेली जी दक्षिणा असेल ते महादेवाच्या कार्यासाठी, मला सापडलेले महादेव आहे त्याच्या मंदिराच्या कार्यासाठी आणि गाणगापूर इथे अन्नदानासाठी आपण वापरतो. महादेवाचं मंदिराचं काम पण आता प्रगतीपथावर आहे, आता सुरू आहे. आता फक्त नावाची पाटी आहे डिजिटलमध्ये, तीच बाकी आहे. बाकी सगळं जे काम आहे ते अजून थोडं सुरू आहे महादेवांच्या इच्छेने. तर उद्या तुम्ही संकल्प दिवसभर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. परवा दिवशी अमावस्या आहे म्हणून उद्याच पोथी असेल ते उद्या आपण उचलू शकतो. नारळ प्रसाद म्हणून नारळ तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीने साधं आणि सोपं उद्यापन उद्या तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. खूप जण बिझनेस असेल, जॉब असल्यामुळे जमलं नाही, तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत उद्यापन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. दिवसभर उपासच करायचा आणि रात्री 12पर्यंत तुम्ही उद्यापन करू शकता. दान दक्षिणा जे असेल तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि देवी आईला एकच विनंती करायची की शांती समाधान सुख एवढंच आम्हाला लाभू दे.